सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं फुकेरी येथील किल्ले हनुमंत गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। पाहूया। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा या मोहिमेअंतर्गत प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागाच्या वतीनं फुकेरी येथील किल्ले श्री हनुमंत गडावरील दिंडी दरवाजा स्वच्छता व संवर्धन मोहिमेअंतर्गत दिंडी दरवाजावरील दगड व माती काढून दिंडी दरवाजा मोकळा करण्यात आला। तसेच दिंडी दरवाजावरील जवळ असलेल्या तळीतील वाढलेलं गवत काढून स्वच्छता करण्यात आली। या प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी हनुमंत गडावर तंबू ठोकून वास्तव्य करीत ही मोहीम राबविली। शिवकालीन गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हनुमंत गडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं सातत्यानं विविध उपक्रम राबवले जातात। यापूर्वीही या गडावर अनेक स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या असून या गडावरील ऐतिहासिक तळीमधील गाळ काढून स्वच्छता करण्यात आली होती। गडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो। हनुमंत गडावरील दिंडी दरवाजा स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दुर्गसेवक साहिल आहिर, दिनेश सावंत, बंटी आहिर, रोहन सावंत, अनंत देसाई, वसंत तावडे, राया लांबर, लक्ष्मण लांबर, गजानन दळवी, एकनाथ गुरव, योगेश सकपाळ, प्रताप परब, हार्दिक तावडे, प्रवीण गवस, मयूर बोंद्रे, शिवप्रेमी यशवंतगड रेडी, शिवप्रेमी अभिषेक रेगे, अमेय कारेकर, विनायक राणे, रणरागिणी संपदा राणे, वैशाली वडर यांनी सहभाग घेतला। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, मी सिद्धू परब, जिल्हा प्रशासक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग। हल्ली छावाची क्रेज झाली आहे। छावा चित्रपट आल्यानंतर अनेक असं म्हटलं जातं आहे की अनेक हिंदूंचे डोळे उघडले, परंतु मित्रांनो असं वाटतं आहे की जर हे डोळे उघडले नसते तर बरं झालं असतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारकं आहेत, जे पुतळे उभारले आहेत, ते आधीच धुळकात पडलेत आणि या छावा चित्रपटानंतर जी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकं उभारण्याची क्रेज झाली आहे, ती मित्रांनो खरोखरच थोडीशी चिंताजनक वाटते। कारण या दोन्ही छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करण्यापासून स्वराज्य राखण्यापर्यंत जो पराक्रम ज्या गडकिल्ल्यांच्या आधारावर केला आहे, जो गडकिल्ले हा स्वराज्याचा मुख्य आधारस्तंभ होता, ते गडकिल्लेच आता कुठेतरी लोप पावत चाललेत, नामशेष होत चाललेत आणि ते जर डागडुजी त्यांची झाली नाही त्या गडकिल्ल्यांची, तर मात्र येणाऱ्या काळात या स्मारकांचा उपयोग मला वाटत नाही की फारसा काही होईल। आणि त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थाननं सिंधुदुर्गातील दोडामार्ग या तालुक्यातील फुकेरी दुर्ग हनुमंत गडावर जे 20-22 फूट जो महादरवाजा खाली गाडला गेला होता तो बाहेर काढण्याचं काम केलं। त्यानंतर याच गडकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मेघडंबरी स्मारक उभारलं, जे 2 तोफा देखील तोफगड्यांवर विराजमान केल्या आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काम केलं। गेल्या वर्षीपर्यंत जी गडावरची तळी आहे ती फेब्रुवारीपर्यंत पूर्ण पाणी आटून जायचं, परंतु गेल्या वर्षी दुर्गसेवकांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या कष्टामुळे तो गाळ साफ केला गेला, ते तळी साफ केली गेली आणि आताची परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या पावसापर्यंत या तळ्यामध्ये व्यवस्थित पाणी टिकेल, पाणी राहील एवढा पाणी पुरवठा आहे।